वेळेस पायाला जाऊन वेदाने अडवलाय. नो बॉल असेल. इथं मात्र वेग प्रचंड आहे, वेग प्रचंड पाहायला भेटतोय, परंतु इथं मात्र दिशा देत नाही. ह्या अगोदरचा बॉल एकदम ह्याच्या अगोदर बोलली अशी झाली नव्हती शेजारची. आता मात्र संघासाठी करावा लागेल त्याला. क्षेत्राची थोडंसं खराब होताना पाहायला भेटतंय. अजून एक धावा इथं मिळली जाते ब्ल्यू वॉरियर्स साठी. अशी गोलंदाजी अगोदर विद्यार्थ्यांनी का नाही केली? कारण की आता बघा वेग वाढलाय प्रचंड, तशी गोलंदाजी आधी नाही झाली होती. बरोबर, आता मात्र गोलंदाजी चांगली पाहायला भेटते. यावेळी क्लिक चांगला केलाय आणि इतर फटका चांगला पाहायला भेटला होता. क्षेत्ररक्षण आता मात्र चांगले होते ब्ल्यू वॉरियर्स. कारण आता मात्र एक मॅच हरल्यानंतर थोडीशी कळ लागली की आपण ही मॅच जिंकलो त्या स्पर्धेच्या बाहेर जाऊ शकतो. त्यामुळे अशी गोलंदाजी फिल्डिंग करावी लागेल. अक्षरशः वेग 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 आणि त्यामध्ये पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण. स्वतः रापत राहिले त्या बॉलला आणि इथं मात्र धावा फक्त झाल्या 7 धावा धाव फलकावर. शेवटचा ओव्हर झाली. एक मिनिट. ओव्हर संपली आहे. ओव्हर समाप्त. पहिला बॉल डॉट आला, त्याच्यानंतर अजून एक डॉट आला, त्याच्यानंतर नो बॉल होता, नंतर 1 रन, त्याच्यानंतर 1 रन, नंतर 2-2 अशा 6 बॉल आपल्याला कंप्लीट झाले. पमू इथं मात्र गोलंदाज पाहायला भेटेल. इथे मात्र बॉल खराब पाहायला भेटलाय. वाईट बॉल. नो बॉल आणि त्याच्यावर आलाय प्रहार आणि येतोय जयराजच्या बॅट मधून एक चांगला चौका पाहायला भेटलाय. 4 धावा. संधी साधली त्याने, तिथं मात्र दोघे होते आणि शॉर्ट बॉल नो बॉलला सफल झाले, नंतर सफल देखील झाले आणि बॉलला सरळ पाठवलाय 4 धाव्यांसाठी फरार. यावेळेस अजून एक धावा. खराब गोलंदाजी राहिली आहे आणि खराब चाबूक फटका आणि सरळ पाठवलाय आमच्या कॉमेंट्री बॉक्स जवळ आमच्या स्वागतासाठी. येतोय अजून अजिंक्यच्या बॅट मधून एक दमदार शानदार आणि येतोय बहारदार चौका. आक्रमक झालाय, जसं ऊन तापलाय तसं फलंदाज देखील तापलाय. इथं मात्र अजून एक खराब गोलंदाज आणि अजून येतील त्या म्हणजे 2 धावा. नो प्लस मागे गेलाय. एकच धावा, नोची एकच धावा असते. यावेळेस अजून एकदा फटका पाहायला भेटलाय आणि चेंडूला सरळ पाठवलाय, भिरकावून दिलाय अलॉंग द कार्पेट. ग्राउंडला गुदगुल्या करत चाललाय बॉल 4 धावेसाठी. अजिंक्य थांबत नाहीये. आता मात्र अजिंक्य नावाचं वादळ मैदानात गुंगवताना पाहायला भेटतंय. धावा वेगाने वाढल्यात. अजिंक्य खेळतो 5 बॉल आणि 12 रन त्याच्या बॅट मधून आले. चांगली बॅटिंग ह्या मैदानात चौकारची बरसात केली आहे अजिंक्यने. अजून एकदा चांगला फटका आला होता ऑन साइडला, परंतु अजून एक नो बॉल. कशी गोलंदाजी चालली आहे मैदानात. आता मात्र हाहाकार चाललाय. नमस्कार. हॅलो 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 येतोय. नमस्कार. अमय शिर्के हे बॉलर होते तरी पण त्यांना बॉलिंग दिली गेली नाहीये. अमय शिर्के काय स्कोर काय आलाय?
26 स्कोर झालेला आहे. अमाईनी जरी बॉलिंग टाकली असती प्रत्येक बॉलला जरी तिने 4 दिले तरी 24 झाले असते. अच्छा 27 धाव फलकावर महागडे षटक 2 ओव्हरला. इथे मात्र ओव्हर संपली आहे. एक मिनिट बॉलचं इथे सांगतील. दिली पाहिजे स्कोररला, कारण की त्याची टीम असून सुद्धा आपण एक बॉल कमी देखील केला नाही देणे. म्हणजे प्रॉपर स्कोरर काय असतो ना ते त्यांनी दाखवून दिलं. स्वतःची टीम आहे परंतु त्यांनी सांगितलंय की एक बॉल बाकी आहे. इथे फटका आणि त्याचा परिणाम भोगावा लागलाय. फुल टॉस बॉलला अजिंक्यच्या बॅट मधून अजून एकदा ऑफ साइडला बॉलला फेकून टाकलाय. 4 धाव्यांसाठी येतोय मोठा फटका. 31 धावा स्कोर कार्डवर आणि अजिंक्य आता मात्र बहरात आलाय. चांगली बॅटिंग आता राहिली आहे अजिंक्यची. खतरनाक बॅटिंग चालली आहे मैदानामध्ये. अजिंक्य नावाचा जर्सी क्रमांक 18 विराट कोहलीचा फॅन. इथं मात्र स्ट्राईक रोटेट केली जाते. म्हणजे अजिंक्यला स्ट्राईक ठेवायची आहे असा मानस त्यांचा आहे, कारण की अजिंक्यची बॅट आता बोलू लागले आणि चांगली बॅटिंग अजिंक्यची. हो चांगली होते. आता धावा भेटणार नाही. इथं मात्र धावची थोडी संधी होती इथं निर्माण. आपल्या पतंकी सुरक्षित पोचतोय. सिद्धार्थाने केवळ 7 धावा दिल्या होत्या. त्याच्यानंतर धावाचा आलेख पहा. डायरेक्ट धावसंख्या 33 वर जाऊन पोहोचली. तिसरी ओव्हर चालू आहे आतापर्यंत. म्हणजे ह्या मॅचचा हाय स्कोर या ओव्हर्स मध्ये होताना पाहायला भेटतोय. तिथे मात्र देव वेगाने धावत आला आणि चांगलं फिल्डिंग देवच्या माध्यमातून पाहायला भेटली. चांगली फिल्डिंग परंतु मिळतील धावा 2. अजिंक्य आणि जयराज ही जोडी चांगली मैदान खेळताना पाहायला भेटते. इथं मात्र वेग प्रचंड होता. इथं मात्र धावा घ्यायचे, तिथं मात्र धाव चोरणार का. आणि इथं मात्र फलंदाज सेफ ओपन क्रीज मध्ये धावा पण तेवढ्या जोरात धावल्या जात आहेत. धावांची चोरी तर मात्र मैदानात केली जाते. आणि 38 धावा धाव फलकावर जाऊन पोहोचले. आणि अजिंक्य स्वतः खेळतोय. वैयक्तिक फलंदाजी अजिंक्य आपण बॅटिंग मध्ये नक्कीच पाहाल. ओव्हर झाले ओव्हर संपली. आमचे स्कोरर इथे मात्र अतिशय लाजवाब स्कोरिंग करतात. मगाशी एक बॉल त्याच्या टीमचा शिल्लक राहिला होता, त्यांनी सांगितलंय एक बॉल राहिलाय आणि तशी स्कोरिंग करतोय. आणि आमच्या समर्थन प्रीमियर लीग मध्ये सर्वात सिनियर प्लेअर म्हणजे आपले अनुभवी खेळाडू तुम्हाला पाहायला भेटतात. याच्या अगोदर देखील खराब गोलंदाजी पडली होती, आता गोलंदाजी करावी लागेल. धावा भरपूर वाढल्यात.
क्षेत्ररक्षक तैनात आहे. आता मात्र फटके जास्त ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाज करतात, कारण धावा इकडे आले, ऑन साइडला धावा जास्त आले, त्यामुळे आता मात्र फलंदाजी ऑन साइडला केली जाते. क्षेत्ररक्षक आता तर देवतेचं मात्र उपस्थित होते, धावा संख्या धावा अडवले आणि अजून एक धाव गोलंदाज चांगली राहिली. आतापर्यंत 40 धावा वेगाने वाढल्यात भरपूर असं मी म्हणेल, कारण की लास्ट ओव्हर चालली आहे. इथे फटका जोरात आलाय, दिशा नव्हती फटक्याला. अजून एक बॉल धावा आले एक, आणि इथे मात्र 11.18चा सरासरी तुम्हाला गाठायचा. इथे मात्र चांगला फटका ऑन साइडला. इथे दुसरी धाव वेगाने कंप्लीट केली जाते आणि अशी फलंदाजी राहिली आहे. किल्लारी जोडी मैदानामध्ये अजिंक्य आणि प्रणय. धावसंख्या धाव 43. आपले अंपायर आहेत तिकडे, अंपायर सांगतील बॉल साठी विचारू नका. अंपायर ठेवले आपण, बॉल साठी विचारू नका, रन्स वगैरे विचारा. शेवटचा बॉल चांगला हाताळला, म्हणजे गोलंदाज चांगले भारदार राहिले. आता मात्र धावसंख्या धाव फलकावर 43 धावा धाव फलकावर लागल्या आहेत आणि 44 धावा 44 धावा आपल्याला स्कोर कार्डवर करायचे. अजिंक्य आणि जयराज चांगली फलंदाजी. जयराज आणि नाबाद जोडी आता मात्र चांगली फलंदाजी राहिली आणि चांगली ऑन साइडला. अजिंक्य नावाचं वादळ थोडंसं मैदानात घुमताना पाहायला भेटलं होतं. चांगली बॅटिंग अजिंक्यने केली आणि अफलातून आपल्या वाईट फायटर संघासाठी जी फलंदाजी गरज होती ती फलंदाजी राहिली आतापर्यंत अजिंक्यची. आणि जर्सी क्रमांक मेसी 10 नंबर तुम्ही पाहता. ही छोटी बालिका क्रिकेटमध्ये देखील तिचं खूप प्रेम आहे. विधी, आपण विधीला देखील पाहू शकतो. क्रिकेटवरचं विधीचं प्रेम आहे. कॅप, डिस्टंट खेळाडू जे असताना शूज त्यापासून ट्रॅक. गेल्या वर्षी देखील ही आपली बालिका खेळली होती या स्पर्धेमध्ये. विधी ती पुन्हा एकदा आपल्याला पाहायला भेटते. 44 धावा करायच्या, 44 धावा. अजिंक्य गोलंदाजी मार्गावर इथे साजे झाला. ज्या अजिंक्यने अक्षरशः धुमाकूळ घातला होता मैदानामध्ये, तो अजिंक्य तुम्हाला पाहायला भेटतो गोलंदाजी मार्गावर. तो स्ट्राईकवर फलंदाज कॅप्टन स्वतः फ्लिप केला आणि स्वतः त्या बॉलकडे बॉल चिंतलाय. परंतु कमबॅक इथे मात्र पाहायला भेटला, बॅकवर्ड चांगला पाहायला भेटला आणि इथे मात्र तिला समर्थन केलंय. नाराज होऊ नको, तू बॉल नक्कीच पकडशील. आणि तिचा उस्ताद जी स्माइल बघा, अप्रतिम पाहायला भेटले. क्रिकेट दर्जेदार क्रिकेट पोहोचलाय. आज आपल्या इंडियाच्या महिला देखील क्रिकेटवर तेवढंच प्रेम, इंडियाच्या महिला देखील आपलं नाव करतायत. पुन्हा एकदा तिच्याकडेच बॉल आणि आता मात्र चांगली फिल्डिंग तिच्या माध्यमातून पाहायला भेटली आहे आणि तिला कॉम्पिटिशन दिले जाते. अशीच बिंदास फिल्डिंग कर, हे ट्रेनिंग स्वतः कॅप्टन सांगतोय. आणि इथे मात्र महिला जॉईन झाली क्रिकेट छोटी. हिची देखील आपल्याला व्हिडिओ, हिची रील्स तुम्हाला पाहायला नक्कीच भेटेल तुमच्या वसाहतीमध्ये. आणि मिळतील अजून 4 धावा. आता मात्र संघ थोडासा अवी ठरला की धावा जास्त करायचे. 8 धावा स्कोर कार्डवर लागले आहेत. चांगली बॅटिंग. जवळजवळ 10.57 च्या सरासरीने चाललेला खेळ तुम्हाला खेळावा लागेल. अजून फटका चांगला. आता मात्र अजिंक्यने डॉट केलाय स्वतः कॅप्टनला. स्ट्राईक जास्त सिद्धार्थ ठेवायला लागेल. सिद्धार्थकडे फटके चांगले आहेत, सिद्धार्थ तेवढे कमाली करू शकतो. इथे मात्र अजून एक 4 धावा. आता मात्र मॅच सजासजी कोणी सोडणार नाहीये. 12 धावा धावफलकावर लागले आहेत. 5 बॉल आतापर्यंत फेकले आहेत. गोलंदाज अजिंक्यने
याच्यावरच वाईट फायटरचा विचार केला तर ऑन साइडला जास्त धावा आल्या आहेत आणि आता मात्र ब्लू वॉरियर्स या संघाच्या समोर धावा करण्याचा प्रयत्न होतो. नो बॉल. इथे मात्र अजून एक धावा अतिरिक्त मिळेल. करून त्यांना पण एन्जॉय करून द्या. आज त्यांचा दिवस आहे. आज वसाहतीमध्ये एवढे मोठे मॅच चालले तुमच्या समर्थनगर प्रीमियर लीग. धावा आले 13 धावा म्हणजे फाईट स्कोर इथे मात्र उभा केलाय ब्लू वॉरियर्सने. फाईट स्कोर उभा केलाय. सिद्धार्थला जास्त स्ट्राईक करावी लागेल. ही मॅच महत्वाची असेल ब्लू वॉरियर्स संघासाठी. ऑन साइडला ज्या अगोदर फाईट वाईट फायटरचा विचार केला ऑन साइडला जास्त धावा केल्या अजिंक्यने कारण की समोर धावा होत नव्हत्या. आउटफील्ड थोडंसं खराब आहे आणि ऑन साइडला पाहिलं तर बॉल तेवढा वेगाने येतोय. मग तशी फलंदाजी करावी लागेल. यस आमचे DTDC आमचे राजगुरुनाथ तुम्हाला पाहताय सर्व्हिस निधी करतात अभिजित शिर्के यांचं सर्व्हिस इथे मात्र आता मात्र पाहायला भेटतंय. जाऊन सांगा ना का ऑफिस मध्ये की मी तो समालोचन करतोय नाहीतर खाडा लावतील माझा तिकडे. सातत्य मेहनत घ्यावं गरजेचं. कष्ट करा तिथे मात्र फळ निश्चित भेटतो. आज मोठ्या उंचावर जायचं ना शून्यापासून सुरुवात करावी लागते आणि त्यानंतर आपण नक्कीच आपलं देखील नाव निर्माण होतं. इथे मात्र स्वतः अनेक तिथे मात्र उपस्थित झाले आणि इथे मात्र धावा अडवण्याचं काम केले जातंय. माणूस किती मोठा झाला ना म्हणजे आकाशात उडणारा पक्षी तो किड्या मुंग्या खात असतो परंतु जेव्हा तो पक्षी मरतो ना तेच किड्या मुंग्या त्या पक्षाला खात असतात. माणसाची वेळ येणं गरजेचं असतं. ते खूप महत्वाचं. धावा इथे मात्र एक धावा इथे आले. 15 धावा धाव कार्डवर इथे लागले. तेवढा फरक पडणार नाही वाईट फायटरला कारण की धावा करायच्या वेगाने आणि अजून एक धावा होय ते करायचं जातात. जसं पाहिलं तुम्ही जसं गुरुवा ही ते खराब क्षेत्ररक्षण आणि पॉइंटला बऱ्याच वेळानंतर आलाय सिद्धार्थच्या बॅट मधून कॅप्टन स्वतः इथे आक्रमण स्वतः राजेश इथे दाखवतो मी मॅच सहजासहजी देणार नाहीये. माझ्यात देखील तेवढी क्षमता आहे आणि 9 बॉल मध्ये राजेशने केले 17 धावा. चांगली बॅटिंग राजेशच्या माध्यमातून पाहायला भेटली. 20 धावा धाव बळगावर लागले म्हणजे मॅच अजून संपली नाहीये. 20 धावा धाव बळगावर लागल्यात. वेगाने स्कोर केला जातोय. क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. सरळ बॅटने धावा येत होत्या. या फटक्याची गरज होती का स्वतः सांगतोय कॅप्टन. शेवटचा बॉल या ओव्हर मधला एखादा 4 धावा आता जर या स्कोर मध्ये ऍड झाले इथे मॅच बराबरची असेल दोन्ही संघाला. दुसरी धाव वेगाने पूर्ण केले. खराब रनिंग द बिटवीन पाहायला भेटले परंतु सक्सेस झालाय सिद्धार्थ असं मी म्हणेल. रनिंग द बिटवीन चांगले पाहायला भेटले. फलंदाज इथे मात्र सिद्धार्थला गरज होती का ह्या धावेची असं कारण दोन्ही बॅटिंग चांगले झाले. सलामीची धावा आल्या होत्या. जर हे 2 खेळाडू जर मैदान राहिले असेल लास्ट ओव्हर अजिंक्याने तुम्ही जरेजला पाहिला विदाउट लॉस धावा केल्या होत्या. इंजर्ड झाला थांबवण्यासाठी लगेच प्लीज. तर फलंदाजीसाठी सुद्धा तिथं देव आलाय. थोडंसं डोळ्याला दुखापत देखील झाली आहे परंतु स्वतः बॉलिंग साठी तर कॅप्टन आलाय. स्वतः कॅप्टन बॉलिंग मार्कवर दाखल झालाय. पहिलाच बॉल फेकलाय. नो. आता सिद्धार्थच्या लक्षात आलं असेल मी विकेट टाकून थोडीशी चुकी केली का. थांबला असता तर निश्चित आपल्या संघासाठी विजय जर प्राप्त झाला असता. धावा चांगल्या आल्या होत्या. 22 धावा आल्या होत्या. तेवढी गरज नव्हती एवढी. फुल टॉस बॉल ऑन साइडला खेळायचं ताकद कमी पडली आहे
आणि इथे मात्र एक धाव पूर्ण केली आहे. 11 बॉल आणि 22 धावांची गरज असताना इथे मात्र फटका चांगला पाहायला भेटला. इथे मात्र खरा क्षेत्राशी धावावे लागेल. 2 धाव पूर्ण केले, तिसरी धाव देखील वेगाने चपळता आणि 3 धावा पूर्ण केले आहेत. म्हणजे आता मात्र मॅच 19 समांतर अजून आहे, म्हणजे 10 बॉल आणि 19 धावा. मॅच गरम झाली आहे, ऊन तापलाय, तसे दोन्ही फलंदाज तापले आहेत. आता मात्र 10 बॉल आणि 19 धावांची गरज आहे. एखादे 2 मोठे फटके जर या मॅच मध्ये आले तर ब्लू फायटर संघ इथे मात्र विजयाच्या वाटेला जाऊ शकतो. फलंदाजी करावी लागेल देवला. हो 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 हो, वेग वेग प्रचंड होता आणि इथे मात्र डॉट बॉल आलाय. मॅच एकदम कुशल मुवमेंटला चालले. पहिली मॅच पण चांगली झाली, त्याच्यानंतर दुसरी मॅच देखील तेवढीच हाय व्होल्टेज होताना पाहायला भेटते. हो, फटका क्लिक केला. इथे मात्र एकच धाव मिळाली आहे आणि इथे मात्र 8 बॉल आणि 18 धावा. आता थोडासा रिक्वायर्ड रन रेट थोडासा वाढतोय. 13.50 चा रिक्वायर्ड तुम्हाला ठेवावा लागेल. एखादे 2 मोठे फटके इथे तुम्हाला लावावे लागतील. नो बॉल असेल, इथे मध्ये बंडल केलाय. बिमर इथे वापरला गेलाय कॅप्टनने. थोडं धडपड कॅप्टनला देखील आहे, मला मोठे फटके जाणार काय याची भीती कॅप्टनला भरपूर आहे. इथे मात्र फटका सजवला आणि इथे मात्र थोडासा नशिबाने दिले असतात. इथे धाव मिळेल 2 आणि बॅटिंग चांगली राहिली. समीकरण बदलत चाललंय. 7 बॉल आणि 15 धावा गरज आहे. 7 बॉल आणि 15 धावा. मॅच हाय व्होल्टेज. इथे मात्र फटका चांगला पुन्हा एकदा, परंतु मिळतील तर केवळ 1 धावा आणि 1 धावाने एवढा फरक पडणार नाहीये. आणि बॉल असतील शेवटचे 6 बॉल शिल्लक राहिले आणि 6 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत. 14 धावा. सहा बॉल आणि 14 धावा. एक मोठा फटका खेळावाच लागेल तर तुम्हाला या मॅच मध्ये विजयी प्राप्त करता येईल. समोर एकदम हँडसम खेळाडू आहे, म्हणजे ती श्रेष्ठ पाहिला एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा खेळाडू जसा असतो तसा खेळाडू तुम्हाला देवला पाहायला भेटतो. स्टायलिश खेळाडू, गॉगल, त्याच्यानंतर कॅप, त्याच्यानंतर शूज, एक स्टायलिश खेळाडू. धावा मैदानात कराव्या लागतील. अक्षरशः यॉर्कर बॉल मारायला देणार, सजासजी फलंदाजी करता देणार नाही. पण समोर अजून मात्र संयमी खेळाडू तो म्हणजे राज, त्यांनी आता मात्र 15 बॉल फेस केले आणि त्यांनी जवळजवळ 25 धावा आपल्या बॅट मधून काढले. चांगली बॅटिंग राजची. राजाच्या बॅट मधून एखादा मोठा फटका येणार का? प्रेक्षक ही मॅच पाहताय आणि आमच्या आता वसाहतीचे माणसं देखील ही मॅच पाहण्यासाठी जवळजवळ घराच्या बाहेर आले आहेत आणि राजेशला सपोर्ट केले जात आहे. 5 बॉल आणि धावा 14. येणारा एक मोठा फटका इथे मात्र मॅचचं पूर्ण गणित बदलून टाकेल. पाच बॉल आणि 13 धावा. कॅल्क्युलेटर खेळलं जात आहे, हेच तर कॅप्टनची भूमिका असते. कॅल्क्युलेटर खेळणं गरजेचं असतं आणि तेच केलं जात आहे. एखादा पॉइंट वर येईल का चौका, त्याच्यानंतर ऑफ साइडला खेळ मी पॉइंट, असं विचार डोक्यात भरपूर चाललाय. विचारांचा भरणा भरपूर केला जातोय. इथे मात्र वेगात खेळायचा होता. स्ट्राईक रोटेट झाली आहे. आता मात्र थोडीशी अपेक्षा भंग होईल, कारण की जास्त स्ट्राईक राजेशला ठेवायची होती, कारण की धावा भरपूर काढल्या. 16 बॉल फेस केले, 26 धावा केल्या होत्या राजेशने. आता मात्र देवला संधी असेल इथे मात्र हिरो बनण्याची. फरक पडणार नाही तेवढा व्हाईट फायटरला. आणि आता मात्र एक
तराजू जो झुकला होता तो मात्र व्हाईट फायटरच्या संघाच्या बाजूने तराजू तो मात्र झुकला जातोय. 3-11 समीकरण. 3-11 बॉक्सच्या मॅच मध्ये सहजासहजी होत नाहीयेत आणि आता मात्र इथे मात्र डॉट काढलाय बॉल आणि समीकरण आता मात्र जवळजवळ मॅच. ब्लू वॉरियर्स हा संघ परंतु नशिबाचा येणार चौका एखादा व्हाईट पडेल त्याच्यावर एखादा नो पडेल त्याच्यावर चौका आला तर कुठेतरी बरं होईल. एखादा नो बॉल बिमर त्याच्यावर येणार 4 धावा परंतु असं घडलं नाहीये. जर तरला क्रिकेट स्थान देत नाहीये आणि तो मात्र फलंदाज इथे बाद होतोय स्वतः कॅप्टन आणि इथं मात्र ब्लू वॉरियर्स संघ नाराज झालाय आणि 2 मॅच इथे हरेल ब्लू वॉरियर्स. व्हाईट फायटर संघ खुश दिसतोय. एन्जॉय मामा भांजे समोर खेळताना पाहायला भेटतील. लेट झाला आणि आता मात्र ब्लू